नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वांच्या आवडीचा आपल्या मोबाईलवर तेही मोफत आकर्षक बॅनर किंवा पोस्टर कसं तयार करायचं याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या बॅनरवर किंवा पोस्टरवर ज्या इमेज आपल्याला घ्यायच्या आहेत त्या इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्या कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये जाऊन त्या ठिकाणी बॅकग्राऊंड रिमूव्हर असं टाईप करायचं. या ठिकाणी रिमाइंडरला आहे, त्यावर मी क्लिक करतो आहे. त्यानंतर या खालच्या दिशेला या ठिकाणी अपलोड इमेज यावर आपल्याला टच करायचं आहे. त्यानंतर ज्या इमेजचं आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे ती इमेज या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. अमिताभ बच्चन यांच्या इमेजचं बॅकग्राऊंड मी या ठिकाणी रिमूव्ह करत आहे. अशा पद्धतीनं हे ऑनलाईन फ्री आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. त्या इमेजच्या खालच्या बाजूला डाउनलोड नावाचं एक बटन आहे, त्या बटनावर क्लिक करून ही इमेज आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जेवढे फोटो आपल्या बॅनरवर आवश्यक आहेत ते फोटो, त्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्या. अशाच पद्धतीनं सर्व जे फोटो आहेत त्या फोटोचं बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायचं आहे. पोस्टर मेकर नावाचं जे ॲप आहे ते आपण या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे. ज्या ॲपची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. सुरुवातीला स्किप करून घ्या. त्यानंतर या खालच्या बाजूला होम, कॅटेगरी, सर्च, क्रिएट आणि माय डिझाईन अशा पद्धतीने 5 टॅब आहेत. त्यावर क्रिएट या टॅबवर क्लिक करून आपल्याला ज्या साईजचं बॅनर किंवा पोस्टर बनवायचं आहे ते या ठिकाणी आपण बनवू शकतो. कस्टमाइज साईज हे आपल्याला करता येणार नाही, हे पेड व्हर्जन आहे. इतर बऱ्याच फ्री व्हर्जनचे साईज या ठिकाणी अवेलेबल आहेत. मी या ठिकाणी जनरल साईज या ठिकाणी घेतो. या ठिकाणी टेक्स्ट, ॲड इमेज, ॲड बॅकग्राऊंड, ग्राफिक, शेप, टेक्स्ट आर्ट, माय आर्ट हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी सुरुवातीला ॲड इमेज आपण करूया. चूज इमेजमध्ये जायचं आहे. त्यानंतर ज्या इमेजचं आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे ती इमेज या ठिकाणी घ्यायची आहे. अशा पद्धतीनं ती इमेज या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर दुसरी इमेज घ्यायची असेल तर त्याच पद्धतीनं ॲड इमेज, अशा पद्धतीनं त्या इमेजवर क्लिक करून आपण या इमेजची साईज कमी जास्त करू शकतो, रोटेट करू शकतो. त्यानंतर या बॅनरचा बॅकग्राऊंड आपल्याला या ठिकाणी चेंज करायचा आहे. ॲड बॅकग्राऊंड, एडिट या बटनावर क्लिक करून या ठिकाणी कलरमध्ये घ्यायचं असेल कलरमध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर ग्राफिकमध्ये असेल ग्राफिकमध्ये आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आपल्याला जो आवश्यक आहे, जो तुम्हाला योग्य वाटतो त्या पद्धतीनं या ठिकाणी बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणावरून बदलू शकता. पॅटर्न आहे, स्टॉक इमेज आहे, कॅमेरा आहे, गार्डियन आहे, यापैकी तुम्हाला जो आवडेल तो कलर या ठिकाणावरून निवडून तुम्ही तुमचं बॅनर आकर्षक पद्धतीनं करू शकता. इमेजवर टच करून या ठिकाणी क्रॉप नावाचं एक टूल आहे त्यावर जायचं आहे. आपल्या सोयीनुसार शेप या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपली इमेज ज्या पद्धतीनं आपल्याला बॅनरवर डिस्प्ले दाखवायचे आहे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी निवडून शेप त्यामध्ये आपली इमेज आपण ठेवू शकतो. अशा पद्धतीनं आपली इमेज
या ठिकाणी आपण लावलेली आहे. अशा अनेक इमेजेस या ठिकाणी आपण लावू शकतो. इमेजची साईज लहान मोठी आपण या ठिकाणाहून करून घेऊ शकतो. क्रॉपमध्ये जाऊन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण त्या इमेजला आपण लुक चांगल्या पद्धतीचा देऊ शकतो. अशा पद्धतीनं इमेज या ठिकाणी आपण लावू शकतो. त्यानंतर ॲड टेक्स्ट, यामध्ये आपण मराठी, इंग्रजी कोणत्याही भाषेमधून या ठिकाणी शुभेच्छा असतील त्या शुभेच्छा या ठिकाणी देऊ शकतो. मी या ठिकाणी उदाहरणादाखल अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे असं समजून हार्दिक शुभेच्छा अशा पद्धतीनं या टेक्स्टला आपण लहान मोठं करू शकतो, सरकवून कुठल्याही बाजूला ठेवू शकतो. या टेक्स्टचा फॉन्ट आपण या ठिकाणावरून चेंज करू शकतो. त्यानंतर या टेक्स्टचा कलर त्यावर टच करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कलर आहेत. जो कलर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने कलर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे. शॅडो असतील, याला शॅडो द्यायचा आहे. खालचे ऑप्शन आहेत, स्टाईल आहे, ऑपेसिटी आहे. यापैकी आपल्याला एडिटिंग करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी लाईनमध्ये दोन फोटोच्या मध्ये जर आपल्याला लाईन घ्यायची असेल तर यामध्ये शेपमध्ये जाऊन या ठिकाणी जी लाईन तुम्हाला आवडेल त्या लाईनवर क्लिक करून, हे खरं तर पेड व्हर्जनसाठी उपलब्ध आहे, पण ॲड पाहून आपण ती लाईन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओपन होण्यासाठी तुमचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे त्यावर अवलंबून आहे. अशा पद्धतीच्या लाईन या ठिकाणी उपलब्ध आहेत. मी एक लाईन या ठिकाणी आपल्या बॅनरवर घेतोय. अशा पद्धतीनं हे आलेले आहे. या लाईनचा कलरही आपण चेंज करू शकतो या ठिकाणावरून. अशा पद्धतीनं या लाईनचा कलर या ठिकाणी चेंज केलेला आहे. या ठिकाणी या बॅनरवर आपण पुष्पगुच्छ असतील, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी ॲड करू शकतो. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आपलं बॅनर आकर्षक पद्धतीने तयार करू शकतो. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.